नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मोमोज कसे करायचे ह्याची सोपी पद्धत दाखवणार आहे। तर चिकनचा आपण कीमा करून घ्यायचा आहे, बोनलेस चिकनचा मिक्सरमध्ये। त्याच्यात मिरची घालून आपण वाटून घ्यायचं आहे। मग त्याच्यात मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा आपण त्यात ॲड करणार आहोत। हे सगळं आपण मिक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मैदा घेतलाय, एक वाटी मैदा घेतलाय। त्यात आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत। जसं आपण पुऱ्या करताना मीठ घालतो गव्हाच्या पिठात, तसंच ह्यात मीठ घालायचं आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता आपण ह्याला मळून घेणार आहोत। जास्त नरम नाही भिजवायचं। अशा प्रकारे आपण मैद्याला मळून घेतलेला आहे। ह्याला थोडा वेळ आपण रेस्ट देणार आहोत। अर्धा एक तास तुम्ही ह्याला ठेवून द्या फडकवरती घालून आणि त्याच्यानंतर आपण मोमोज बनवायला सुरुवात करणार आहोत। हे बघा, असा आपला मैदा मळून तयार झालेला आहे। तर आता आपण मोमोजसाठी या मैद्याचे गोळे करून घेतलेले आहेत। हे मोमोजचं सारण आहे आणि आता आपण मोमो बनवणार आहोत। तर थोडंसं पीठ टाकायचं आणि त्याच्यावर आपला गोळा घ्यायचा आणि त्याला लाटायचं। आपले पुऱ्या बनवताना कसे आपण लहान लहान गोळे करतो, तसे आपण ह्याला गोळे करणार आहोत। तर असे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत। आता आपण मोमो कसे भरायचे हे बघूया। पुऱ्याप्रमाणे ह्याला आपण लाटून घेतलंय। आता आपण ह्याच्यात सारण भरणार आहोत। जास्त जाड लाटायचं नाहीये। हे बघा, असं सारण भरायचं आणि आता आपण ह्याला एक सोपा आकार देणार आहोत। अशा प्रकारे आपण आकार देतोय। फारच सोपी पद्धत मी दाखवली आहे। अशा हलक्या हलक्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत, त्याला आकार येत जातो आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे गोळे लाटून त्यांच्यात सारण भरून असे आकार देऊन मोमो आपले तयार करून घ्यायचे। हे बघा, एक मोमो आपण असा तयार करून घेतलेला आहे। तर आता मी तुम्हाला अजून एकदा करून दाखवणार आहे। असं चिमट्यात पकडून आपल्याला बारीक बारीक कळ्या काढायच्या आहेत। हा एक वेगळा आकार आहे। त्याला आपण एका साईडनी कळ्या काढल्या, ह्याला आपण दोन्ही साईडनी कळ्या काढणार आहोत। असे मी तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये 2 आकार शिकवलेले आहेत। तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता। अशा प्रकारे आपल्याला सगळे मोमोज भरून तयार करून घ्यायचे आहेत आणि मग आपण ह्याला स्टीम करणार आहोत। तर भांड्यात पाणी गरम करून त्याच्यावर या जाळीमध्ये मोमोज तेल लावून ठेवून त्याला स्टीम करायचं आहे 10 मिनिटं आणि अशा प्रकारे चटणी बरोबर त्याला सर्व करायचं आहे।